तर नमस्कार मित्रमंडळ, मी आहे युवराज आकरे. तर माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही फिरायचा प्लॅन केला आहे. तर आम्ही ठिकाण घेतलं आहे भीमाशंकर, महाराजांची जन्मभूमी. तिसरं ठिकाण म्हणजे आहे एकविरा. आता पहिलं ठिकाण म्हणजे आम्ही थांबलेत भीमाशंकरला, म्हणजे भीमाशंकरला थांबल्यात. आता आंघोळी करत आहेत. म्हणजे तुम्ही थांबतील इथे तर जिथे पार्किंग करतील पार्किंगच्या लेफ्ट साईडला तुम्हाला विहीर भेटेल. विहीरच्या साईडला तुम्ही आंघोळी करू शकता फ्रीमध्ये, 50 रुपये देण्यापेक्षा स्नानगृहामध्ये. तर इथे तुम्ही फ्रीमध्ये आंघोळी करू शकता. आमची मंडळी इथे पूर्ण आंघोळी वगैरे करून फ्रेश वगैरे झालेले आहेत. भाऊ मित्र लोकांची आंघोळी वगैरे करून चालले. आता बघितलं की अख्खा गारड झालेला आहे, फॉग मारलेला आहे. वगैरे करून झालेले आहे. आता आम्ही आलेले आहेत गाडीमध्ये, आमच्या ट्रॅव्हलर मध्ये, म्हणजे आम्ही बस केली होती त्या बस मध्ये आलेले आहेत. साधो पट्टो घालू का? आंघोळ करून झाल्यानंतर आमची कपडे म्हणजे याच्यात ठेवा, बॅगेत ठेवावं लागतील. रुपेश भाऊ काय बोलतो? हर हर महादेव, पार्वती पते, हर हर महादेव. तर आता आमची अंघोळ वगैरे करून झालेले आहे. तर आता आम्ही बाबाच्या दर्शनाला चालले सर्व. म्हणजे आमचा जो ग्रुप आला होता 32 जण, ते 32 जण पूर्ण चालले आहेत बाबाच्या भेटीला. शिवाच्या भेटीला चाललोय. आता आम्ही चाललोय तो ज्योतिर्लिंगातलं एक शिवलिंग भीमाशंकर, शिवाचं आम्ही दर्शन करून आणि पुढचा प्रस्थान करणार आहे. आता पुढचा आमचा आहे शिवनेरी म्हणजे महाराजांचा जन्मभूमी. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करणार. शिवनेरी गडावर जाऊन जन्मभूमीवर जाणार आम्ही. ही आमची मंडळी, जे आम्ही 32 लोक आलो होते ट्रॅव्हलर मध्ये, ही लोक आता आम्ही चाललेले आहेत भीमाशंकर. आमदार साहेब, ओम नमो पार्वती पते. लावून घ्या सगळ्यांकडून नाही करणार सर्व गोष्टी. दिला ना 50 दिला ना. आजोबा मला पण लावा. बोले ना आजोबा आमचा सेट आहे. धन्यवाद. चला तर आता गेट मध्ये पोहोचले आम्ही. आमची मंडळी आहे सोबतच. भाऊ काय बोलतो? आम्ही आता भीमाशंकरचे दर्शन घेत आहेत आणि फर्स्ट टाइम भीमाशंकर घेत आहे. आणि एवढं चांगला वाटतं. इकडे जो धुका जसा पडलाय आणि इकडे थंड गारवा जसा आहे ते बघून आम्हाला खूप चांगला फील होत आहे. तुम्ही पण या एकदा भीमाशंकरला आणि पहा आपल्या निसर्गाचा कसं सौंदर्य आहे ते तुम्ही भीमाशंकरला पाहू शकतात. थँक्यू. एक काय तू पुढं. हर हर बोले नमः शिवाय, 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 ओम 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 नमः शिवाय. हे हर हर बोले नमः शिवाय, हे हर हर बोले नमः शिवाय. गावची पब्लिक काय बोलताय बाय? गावची पब्लिक, आमची गावची पब्लिक. शिवा भीमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम
ओम नमः शिवाय 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 हाती संगे नाचे पार्वती शूल डमरू हाती संगे नाचे पार्वती बेलाच्या पानाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे गोळा शंकरा महादेवा हे गोळा शंकरा महादेवा. चला दर्शन करून झालेलं आहे. आता आपल्याला परत जायचं आहे. आपल्याला फोटोशूट चालू आहे सर्वांचा. मित्रमंडळ आता बसले. नाश्ता करतोय दर्शन झालं नाही आमचं. दर्शन झालं नाश्ता आम्हाला नाही. पुढचा प्रस्ताव तुम्ही पण या नाश्ता करायला. अति सुंदर नाश्ता आहे. मेंदूवडे आहे, पुरी भाजी आहे, वडेपाव आहे, पावभाजी आहे. सुंदर आहे नाश्ता. दुकानावर नक्की होय का. तर आता दर्शन करून झालेलं आहे. तर परत आता आम्ही चाललेत आमचे ट्रॅव्हलरकडे. आता नेक्स्ट स्पॉट आहे आमचा शिवनेरी, म्हणजेच महाराजांचा जन्मभूमी आहे. तिथे आम्ही चाललेलो आता दुसरा स्पॉट. आता इथे आम्ही नाश्ता करायला भेटले. मोही झाले सर्वांचा. नाश्ता कोणाला भेटलाच नाही. प्राईस बघून सर्व आले. आता बनवणार आहेत चायनीज बेल. चायनीज बेल. नाश्ता आम्ही आता नाश्त्यासाठी तिथे बसले होते, पण आम्हाला नाश्ता काय भेटला नाही. म्हणून आता आम्ही चायनीज बेड बनवत आहेत. चायनीज बेडसाठी लाईन लागलेली आहे आमची मंडळांची. तर आता पाऊस आलेला आहे. पावसानंतर आम्ही आमच्या ट्रॅव्हलर मध्ये परत शिफ्ट झाले आहेत आपल्या आपल्या जागेवर. गुलगुला खाव, लिंबू, कौसात, माझा बेस्ट फ्रेंड. छोटा है पण बहुत कीर्ति महान है उसका. ये मेरा छोटा पार्टनर है मेरा. आगे जाओ. किती मजा आली तुम्हाला. आता आमची गाडी रवाना झाली आहे. आता चालले शिवनेरी. आता म्हणजे आम्ही जिथे नाश्ता न केला होता, म्हणजे भीमाशंकरला थांबले होते तिकडे. आता नाश्ता न केला म्हणून आता आम्ही चायनीज बेड बनवली. म्हणजे आमचा कुक आहे, पंकू आहे, सर्वांना चायनीज बेड बनवून दिलेले आहे. बघूया सर्वांनाच दिले आहे चायनीज. सर्व लोक खात आहेत. माहिती आहे हे बघ आपले देव पहिले पुढे तो बघ देव पकड ना झोपून दे ना. झोपून दे. तर आता पोहोचलेलं आहे शिवनेरी किल्ला. चला वरती जाऊया. चला जाऊया वरती. छत्रपती शिवाजींच्या महाराजांच्या गडावर. हो
तर आता आम्ही कुठे चाललेत आपण? आम्ही आलेलो आता शिवनेरी गडावर, महाराजांचं जन्मस्थान. आता मंदिरात जातोय, शिवदेवीच्या मंदिरात आधी आम्ही जातोय देवीला भेट द्यायला. मग महाराजांच्या जन्मस्थान जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे नंतर जातोय, नंतर प्रस्थान करतोय आम्ही. आता आम्ही पुचले उंबरखाना, म्हणजे महाराजांच्या वेळीचे धान्य असायचे ते इथे ठेवण्यात यायचे ह्या ठिकाणी. आता आम्ही जाऊन आलो मगाशी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे शिवनेरी, आणि आता आम्ही थेट आलो विघ्नहर्ता, म्हणजे आपले जे काही विघ्न आहेत ते विघ्न जाण्यासाठी आम्ही विघ्नहर्ताकडे प्रार्थना करतो. आणि आता ते दर्शनासाठी आम्ही जात आहेत. आणि आता इकडे बघायला गेलं तर पाऊसाचं क्लायमेट झालं आहे, पण आम्हाला रस्त्यात थोडा पाऊस भेटला आणि आता थोडं गेलाय पाऊस. आणि आता आम्ही दर्शनासाठी जात आहेत. नेक्स्ट स्टॉप तुम्ही परत बघा पुन्हा. आई एकविरीचं दर्शन. एकविरेच्या दर्शनासाठी आम्ही आता रवाना होतील. विघ्नहर्ताचे दर्शन झाल्यावर पहिला जेवणासाठी आमचा जो माणूस आहे पंकज तामोरे, तो खूपच असं स्वादिष्ट जेवण बनवतो. आणि त्याने आम्हाला आता बोललंय की तुम्हाला आज पुलाव करून देतो 1 टाइम मध्ये. त्यामुळे गरमागरम आम्ही आता दर्शन देवाचे घेऊन आले की तिकडे आम्ही जेवणासाठी बसणार आहोत. आणि आम्ही पोटभर मस्त जेवण खाऊन आपल्या आई माऊलीच्या भेटीला जाणार आहोत. काय वाटतं नाही? एक नंबर. देवस्थानाचं पालन करण्यामध्ये विविध योग्य उपक्रम या ठिकाणी राबवत श्री विघ्नहर्ता देवस्थान. तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आमची जेवणाची व्यवस्था पंकुनी केलेली आहे, तर तिथे आम्ही जात आहोत. पहिलं तर प्लॅन तर दुसरा आहे आमचा, अजून तो फिक्स नाही पब्लिक. आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघलो. इथे महाराजांची मूर्ती वगैरे आहेत, तुम्ही पाहू शकता कशी केलेली आहे. आता आम्ही जेवण बनवतोय. उशीर भरपूर झाला आम्हाला, पोरांना भूक लागलाय, पोरं राहू शकत नाही. आता आम्ही साधा पुलाव बनवून पापड लोणचं करून पोरांना जेवण घालतोय. आता तर आपण आहेत कुठे? आता आम्ही ओझरकडून लेण्याद्री जातोय. आम्ही आता प्रस्थान करतोय. ओझर लेण्याद्री झाल्यानंतर आम्ही मातेची भेट घेणार एकविरामध्ये. आता आपल्या जेवणासाठी काय? आता आम्ही पुलाव बनवतोय ठीक आहे. आणि पापड लोणचं कोशिंबीर बनवतोय. साधा आमचं हलकं जेवण बनवतोय आता आम्ही. नंतर संध्याकाळी आमचं नॉनव्हेज असेल. आता काय दर्शन आहे ना, म्हणून आम्ही आता नॉनव्हेज नाही खाऊ शकत. संध्याकाळचं खाऊ शकतो. तुम्ही पण या जेवायला. हां, थँक्यू, धन्यवाद. आता जेवणाची तयारी चालू होत आहे. आमचा पंकू भाऊ हा कुक आहे. भाऊचे सर्व हेल्प करत आहेत सर्व लोक. वेऊरचा गणपतीचं दर्शन झालेलं आहे
आणि आता भोजनाची सोय करत आहे. आणि तुम्ही बघू शकतात की आमची मित्रमंडळी आपल्या प्रत्येकांच्या कामात हातभार लावत आहेत. तुम्ही बघू शकतात आता आम्ही जेवणासाठी पुलाव करत आहेत आणि आमचा पंकज पंकू आम्ही लाडाने त्याला पंकू हाक मारतोय. बघू शकतात तो आम्हाला कशा प्रकारे जेवण देतोय हे बघा. प्रत्येक जण मेहनत घेत आहे आणि आमचा पंकू भाऊ आता मला तरी वाटते 4:15 वाजायला आले तरी आम्हाला जेवण करून देत आहे. तो कुठलीच त्याला तो बोलला की मी तुम्हाला चांगल्या प्रकारे जेवण करून देईल. आणि हे आमचे दुसरं मित्रमंडळी बघू शकतात की ते कांदे पुलाव अजून टमाटी आणि लसूण हे बघा. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहे प्रत्येक जण. आणि दुसरे तर कामचोर तर असतातच. आणि हे बघा कामचोर हा माझा मित्र कामचोर बरोबर. फायनली आम्ही पोचलेले आहेत ओझरवरून आता एकविरेला. तर आता आमचा बंगला आहे बुक केला होता. आता सर्व मिळून सामान घेत आहेत ते आम्हाला बंगल्यात ठेवत आहेत. गेल्यावर मस्त
स्विमिंग पूल आहे. वा 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 वा, बापरे बाप. बंगल्यामध्ये शिरलेत आम्ही. आता मध्ये जात आहोत काय काय बघायला. एक इथे किचन आहे, फ्रीज आहे, फ्रीज. एक एक्स्ट्रा रूम आहे इथे. चला भाऊ वरती. आता वरती बघून जाऊया. आता वरती कशी रूम आहेत ते बघूया. काय बोलतोय गो? आज फुल राळा आहे बाई. जाऊ. रात्री पियायचं आणि राळा करायचा. इथे पण एक रूम आहे. आपला भाऊ झोपलेला आहे. हो हो, पाऊस आलेला आहे आता. पाऊस. हा आमचा स्विमिंग पूल आहे वरून. तिथीचा हा हॉल आहे वरचा. हा तिसरा रूम. भाऊ लोकांचा परत स्वयंपाकासाठी जेवणासाठी आता तयारी करत आहेत. पंकू भाऊ, सकाळपासून तुम्ही खूप मेहनत करत आहेत. काहीतरी सांगा थोडं. शेवटी आमचीच पोर आहेत, आम्हाला करावाच लागतो. काय करणार? हॅलो भाऊ. तर नमस्कार, शुभ सकाळ. तर आम्ही कालच पोचलो होतो इथे. काल म्हणजे आम्ही होते भीमशंकर, वेहूरचे गणपती हेऊरचं गणपती दुसरं आणि ओझार. ओझार. ओझरला. तर काल रात्रीच पोचले होते आम्ही एकविरेला. तर आता आम्ही आईच्या दर्शनाला चाललेत हरला डोंगरावर. आमच्या भंगलाचा पाठीच आहे. आता आम्ही पुढे एक किलोमीटर आहे ना पुढे. 1 किलोमीटर, फक्त 1 किलोमीटर चालत आहेत आता आम्ही. आणि आता आम्ही जात आहे आईच्या दर्शनासाठी. सकाळी उठून पहिले चहा घेतला आणि आईच्या दर्शनासाठी निघाले. आता आमची दुसरी मंडळी येत आहे. कारण ते रात्री आम्ही कसं एन्जॉय करता करता सगळे लेट झाले. कोण लवकर झोपले तर कोण लेट झोपले आणि आता कोण उशिरा उठले तर कोण लवकर उठले. असं करून आमचे माणसं पुढे गेलेत आणि काही आहेत मागे. आता आम्ही जात आहे आईच्या दरबारी. नेक्स्ट स्टॉप आपण दरबारी भेटू. आज आम्ही चाललो आहे माताजी दर्शनाला. होडी बांधवांच्या वेशभूषामध्ये आम्ही चाललोय. आज आमच्या कुलस्वामिनी आमची कोड्या लोकांची, तिला मातेला आम्ही आज वंदन करायला चाललोय. अशीच तुझी कृपा राहो आमच्या कोल्या समाजावर, आमच्या भाविकावर, आणि अशीच तुझी कृपा राहो. आणि आमचे बांधव जातात समुद्रात, त्यांना बरकत दे माते. हीच आमची तुझ्या चरणी प्रार्थना. तर आता आम्हाला बँजो भेटला. बँजो. तर आता आम्ही नाचते इथे थोडं. आम्ही प्रथम तर आता आई एकविरे देवीच्या पायथ्याशी थांबतील पहिला इथे. नंतर पुढे चालायला सुरुवात करतील आईच्या डोंगरावर. आता आईच्या पायथ्याची चालायला सुरुवात केली आम्ही दोघांनी. आमची बाकीचे लोक पुढे गेले. कधीच भाऊचा थोडा प्रॉब्लेम होता. कारण कसं रात्री खूप चिकन खाल्लं आणि आता आम्ही आलो होतो आणि थोडं मग एमर्जन्सी लँड झालो कोपऱ्यात. त्यामुळे आता बाकीची पुढे आहेत, आम्ही मागे आहेत. तरी आता आम्ही चालत आहेत. आणि थोडा क्लायमेट पावसाचा आहे. पाऊस थोडा झिमझिम येतो आणि जातो. पण क्लायमेट एकदम हिरवंगार आहे. आणि गर्दी माल तर त्यात भरपूरच येईल, कारण सॅटर्डे संडे खूपच गर्दी राहते. आणि आता आम्ही जात आहेत आईच्या दर्शनासाठी. आपण वरच भेटूया. आता खूप पाऊस चालू आहे. आता मध्ये आम्हाला पाऊस लागलेला आहे. आणि आम्ही आता थांबलोय आडोशाला. एक कापडाच्या आडोशाला थांबलोय.
बघूया का किती पाऊस आहे ते. आणि कशी लपलेत बघा. तर आता पोचले आम्ही आईच्या दरबारात. खूप दिवसांनी वाट बघत होते आम्ही आईच्या दरबारात कधी जातील. फायनली आता पोचले. आमची मंडळी कधीच गेले. आम्ही लास्टचे 2 जण आहेत. जाऊया आईच्या दर्शनाला. आमची मंडळीची लाईन बघू शकता तुम्ही. लाईन प्रमाणात जाम मोठी आहे लाईन. फार गर्दी आहे. कारल्याचे डोंगराशी पोरं आईले न गो कोलीबाईचे. चला तर आता दर्शन करून आता आमचं झालेलं आहे. तर आता आमच्या परत बंगल्यावर परत चाललेलं आहे. तिथे आता थोडा एन्जॉय चालेल. भाऊ काय बोलतोस? चालला व्यवस्थित पण थोडा वजन आहे. एक डॅनियल ब्लाऊज हा काय करू अजून भेटला पाहिजे होता ना. हा पहिलं खूप मजा केली.
पहिल्यासारखी वाईट नाही. वास मानला आवडते. आया आणि जर लुटलो चला हे करताय चले मैं निकला लेके
लवेश भाऊ भेटलेला आहे, हा मुंबईचा आहे. काय बोलतो भाऊ? काय बोलू बोला, तुमच्या आशीर्वाद आहे सगळं चाललंय. हे आमचे भाऊ लोक आहेत, हे आमचे मुंबईचे भाऊ लोक मध्ये दिसलेले आहेत. काय बोलतो आपला भाऊ? तर आता आमची चिक्की वगैरे घेऊन झालेले आहेत. निघणार घरी जायला जेवल्यावर. आता थोडं एन्जॉय चालेल आमचा, म्हणजे 2-3-4 वाजेपर्यंत तरी एन्जॉय चालेल आमचा. म्हणजे आमचा लंबू काका म्हणजे बोलताय 3 वाजता निघूया. आमचं मान्यता नाही, आम्ही 6 वाजल्याशिवाय निघणार नाही. आम्ही रोजचे इथे माताच्या दर्शनाला येत नाही, प्रत्येक वर्षी येतो आम्ही दर वर्षाला. तसंच आम्ही एन्जॉय फुल करणार आज. पार्टी आमच्या लांबा काकाचं ऐकणार नाही. आणि आमचं जेवण झालेलं आहे आज, चिकन मटन पुरी भात सर्वच काही रेडी आहे आमचं. आधी एन्जॉय पहिलं, नंतर दुसरी गोष्ट नंतर.
तर आता आम्ही मध्येच हायवेवर थांबले होते, सर्वांना एमर्जन्सी लागली होती. तर आता परत आम्ही ट्रॅव्हलरवरून बसले, आता घरी जात आहोत. आता मध्येच कुठे थांबतील, कदाचित जवळ थांबले तर थांबतील, नाहीतर डायरेक्ट घरी. ट्रॅव्हलर थांबलेले आहे मध्येच पेट्रोल भरायला. पंकू भाऊ काय बोलतोय, कोण कोण ठेवलेत? आमचा हा करता धरता तेजू येते. सीएनजी भरायला थांबलेत. हा डिझेल असं बोल ना, थोबडा कशाला असं केलंय? ई करी आमच्या ट्रॅव्हलरचा थोडा इश्यू झालेला आहे. तर आता ट्रॅव्हलरला सर्व धक्के देत आहेत सर्व लोक, बघू शकता तुम्ही. सर्व हायवेमध्ये चालू आहे सर्व. तर आता आमची मंडळी परत थांबलेली आहे. आता वाईन शॉपला रात्रीचे 9 वाजले. आम्ही तर आता आमची मंडळी थांबली आहे HP ढाब्यावर. थांबलेले सर्व एकत्र आता जेवण करत आहेत. आता रात्रीचे 10:15 वाजलेत. ऍक्च्युली आम्हाला भूक नाही लागली होती, ड्रायव्हर लोकांना भूक लागली होती, सर्वांना भूक लागली. उद्या आमचा उपवास आहे, चतुर्थी आहे, गणपती बाप्पाचा उपवास आहे उद्याचा, म्हणून ते काहीच खाऊ शकत नाही. हे मागितलं लक्ष. मी पोचलो माझ्या घरी. आता वाजले आणि सर्व पोचले असेल आपल्या आपल्या घरी, मला माहितीच आहे. तर मी व्हिडिओला इथेच थांबवतो. काय बोलतोय? काय भाईला सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबन करा. भाऊ एक चांगला माणूस आहे, एक सज्जन माणूस आहे. बस धन्यवाद.